अशोक खरात म्हणजे स्वयंघोषित भोंदू बाबाला बलात्कार प्रकरणी अटक केलेली आहे। मात्र या सगळ्यात रुपाली चाकणकर देखील आता वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात, कारण की या भोंदू बाबाची जी संस्था आहे त्याच्या विश्वस्तपदी रुपाली चाकणकर असल्याचं समोर आलेलं आहे। त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ घातलेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता पुण्यात देखील गुलाबो गँगकडून पुण्यातील या अल्का टॉकीज चौकात आंदोलन करण्यात येत आहे। आपल्यासोबत संगीता तिवारी आहे। ताई, काय सांगाल की पुन्हा एकदा रुपाली चाकणकर जे आहे त्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्यात, पण राजीनामा यंदाही नैतिक जबाबदारी म्हणून देत नाहीये? खरं तर त्यांनी स्वतः राजीनामा दिला पाहिजे। एवढी बदनामी पक्षाची त्यांची झाल्यानंतर 11 वर्षाच्या चिमुरडीवर ॲसिड फेक होते। बाई शांत, काही नाही का? पोलिसांची भीती कुठे संपली आहे? काय आहे? कसा हिम्मत कशी होते? आणि आता ही जर तुम्ही हिम्मत पाहिली तर हा कहरच आहे। म्हणजे तुम्ही महिलांना मूत्र देता प्यायला, आणि 1 वर्षापूर्वी हे जेव्हा बातमी बाहेर काढली त्या पत्रकाराला तुम्ही देम देता, त्या पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांना म्हणता गुन्हा दाखल करून घेऊ नका, यांची तक्रार घेऊ नका। पोलीस का घाबरते तिला? काय आहे काय? म्हणजे कोण आहे तिच्या मागं? आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे 500 महिला शोषित आहेत, त्यांचं यौन शोषण केल्या गेलं। 500 महिला, माझ्याशी शारीरिक संबंध ठेव नाही तर तुझा नवरा मरेल, तुला मूल पाहिजे तर मी देतो, अशा गोष्टींवर त्या बायकांचं यौन शोषण करून या नालायक माणसांनी करोडो रुपये कमवले, बायकांच्या आयुष्याची वाटोळे केली। आणि त्याच्याबरोबर 1 वर्ष म्हणजे फ्री देणाऱ्या आपल्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्याच्यामध्ये पार्टनर इन अ क्राईम, तर दोघांना शिक्षा झाली पाहिजे। याला हरामखोराला तर फाशी झाली पाहिजे, आणि त्या बाईंना सह आरोपी करून त्यांचा राजीनामा आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। या व्यंगचित्राचा काय अर्थ आहे? याचा अर्थ हाच आहे की याच्यावर छत्रछाया आहे सरकारातल्या बाईची, म्हणजे रुपाली चाकणकरची। त्याच्यानंतर एप्स्टीन फाईलमध्ये जेवढे घाणेरडे प्रकार आहेत त्याच्यापेक्षा भयानक प्रकार यांनी केलेला आहे। स्वतःचं मूत्र पाजणं, त्यांचे नागडे व्हिडिओ काढणं, अजूनही बऱ्याच काही गोष्टी, त्याच्या फार्म हाऊसवर बोलवणं, मोठमोठ्या नामांकित लोकांना त्या बायका देणं, हे सगळे प्रकार। आणि त्याच्यात तो म्हणतो माझ्याशी अफेअर कर नाही तर तुझा नवरा मरेल, तर म्हणून ते धनुष्यबाणात हात काढलेले की या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन हा नीच माणूस तयार झालेला आहे। नक्कीच आपण बघू शकतो की या अशोक खराचे जे ते 58 व्हिडिओ बाहेर आलेले, त्यातले एक व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होते। तसंच या संपूर्ण प्रकरणाला महाराष्ट्रातील एप्स्टीन प्रकरण जे आहे ते म्हटलं जाते, आणि रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। आता रुपाली चाकणकर नैतिकता म्हणून जबाबदारी घेऊन या सगळ्याचा राजीनामा देतात का, त्यांच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देतात का, हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।